हाय, आय एम डॉक्टर दिशा चोपडे, कन्सल्टिंग होमिओपॅथो कॉस्मेटॉलॉजिस्ट. आपल्या आजच्या विंटर हेअर केअर सिरीजमधल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे हेअर ऑइलिंग किंवा हेअर मसाज. हेअर ऑइलिंग किंवा हेअर मसाज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला आठवतं सिल्की, शायनी, स्ट्रॉंग हेअर, हेल्दी रूट्स आणि स्ट्रेस रिलीफ. तर नक्की हेअर ऑइलिंगचा काय आपल्याला फायदा मिळतो आणि हेअर ऑइलिंग आजही तेवढ्याच प्रमाणात फॉलो केला जाते का? आजच्या सॅलोन्स ट्रीटमेंट, केमिकलयुक्त जे सिरम्स आजच्या ह्या जमान्यातसुद्धा ट्रॅडिशनली फॉलो करण्यात येणाऱ्या हेअर ऑइलिंगला तेवढेच महत्त्व आहे का? किंवा त्यापासून आपल्याला तेवढेच बेनिफिट्स आजसुद्धा मिळतात का? तर नक्कीच बेनिफिट आपल्याला आजही तेच मिळतात, पण जेव्हा तुम्ही प्रॉपर वेने हेअर ऑइलिंग करता किंवा प्रॉपर हेअर ऑइल जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच पाहायला मिळतात. तर हेअर ऑइलिंगचे जर बेनिफिट पाहायचे म्हटले तर त्यापैकी आपल्याला सर्वात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे आपल्या केसांचं मॉइश्चर लॉक होतं, जे ड्रायनेस वॉटरमुळे किंवा सारख्या फ्रिक्वेंट वॉशमुळे किंवा केमिकलयुक्त शॅम्पूमुळे जे केसांची हानी झालेली असते किंवा त्यामध्ये जो ठिसूळपणा आलेला असतो तो बऱ्याचशा प्रमाणात ऑइलिंगमुळे त्याला स्मूथनेस आपण देऊ शकतो किंवा त्याचं मॉइश्चर आपण लॉक करू शकतो. ऑइलिंगमुळे तुमच्या स्काल्पची एक नरिशमेंट होते स्काल्पपर्यंत किंवा हेअर रूट्सपर्यंत डायरेक्ट न्यूट्रियंट्स तिथपर्यंत डिलिवर्ड होतात किंवा बरेच व्हायटामिन्स तिथपर्यंत डिलिवर्ड होतात. त्याचप्रमाणे हेअर ऑइलिंगमुळे तुम्हाला स्ट्रेस रिलीफसुद्धा तुम्ही त्यामुळे एक हा बेनिफिट घेऊ शकता. तुमच्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्यामुळे हेअर रूट्सला एक स्ट्रेंथनिंग आपण देऊ शकतो. महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे तुम्ही केसांची ग्रेइंगसुद्धा प्रॉपर हेअर सिलेक्शनमुळे डिले करू शकता. हेअर ऑइलिंगचे हे बेनिफिट तर आपण नक्कीच घेऊ शकतो, पण हेअर ऑइलिंग हे प्रॉपर पद्धतीने होणे फार गरजेचे आहे. तर हेअर ऑइलिंग कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे? जनरली तुम्ही जेव्हा केसांना हेअर मसाज देता किंवा हेअर ऑइल अप्लाय करता तेव्हा एक प्रॉपर तुमच्या स्काल्पच्या हेल्थनुसार किंवा केसांच्या कन्सर्ननुसार ते ऑइल असायला पाहिजे. मग ते कोकोनट ऑइल, आल्मंड ऑइल, आवला ऑइल किंवा आर्गन ऑइल ह्यापैकी कुठलेही ऑइल तुम्ही केसांच्या मसाजसाठी सिलेक्ट करू शकता. जेव्हा तुम्ही हेअर ऑइलिंग करता तेव्हा तुमचा स्काल्प आणि केस हे स्वच्छ असले पाहिजेत. म्हणजे तुमच्या स्काल्प आणि केसांवरती जे आपण डर्ट किंवा बॅक्टेरिया आहेत त्या ड्युरिंग हेअर ऑइलिंग तुम्ही जेव्हा करता तेव्हा त्या लॉक व्हायला नको किंवा तिथे बॅक्टेरिया ग्रो व्हायला नको. त्यामुळे आधी प्रॉपर हेअर वॉश केल्यानंतरच हेअर ऑइलिंग किंवा हेअर मसाज करणे इम्पॉर्टंट असते. केसांना हेअर मसाज केल्यानंतर किंवा ऑइल अप्लाय केल्यानंतर ते 2 ते 3 तासच तुमच्या केसांवरती राहणे गरजेचे असते. त्यानंतर तुमचं लगेच हेअर वॉश होणेसुद्धा फार गरजेचे असते, नाहीतर तुमच्या केसांमध्ये बऱ्याच प्रकारच्या बॅक्टेरियासुद्धा ग्रो होऊ शकतो. हेअर वॉश करता आफ्टर हेअर ऑइलिंग त्यासाठी तुम्ही माइल्ड शॅम्पू आणि कंडिशनरचा सुद्धा वापर करू शकता. माइल्ड कंडिशनरच्या वापराने तुमच्या केसांना एक स्मूथ इफेक्ट येतो, त्यामुळे तुमच्या फ्रिझीनेस कमी होतो आणि जे ऑइलमुळे जे मॉइश्चर तुमच्या केसांना मिळालेलं आहे, जे न्यूट्रिशन केसांना मिळालेलं आहे ते त्यामध्ये लॉक होण्यास मदत होते. अशा प्रकारे योग्य पद्धतीने हेअर ऑइलिंग केल्यास आणि योग्य ऑइल सिलेक्ट केल्यास तुमच्या केसांना आणि स्काल्पलासुद्धा यापासून भरपूर फायदा मिळू शकतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की कुठल्या ऑइलचे काय फायदे आहेत आणि ऑइल कसं अप्लाय करायला पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास, माहिती आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.